एकतर मराठी नाटकाचं तिकीट 2,000 रुपये कधीच व्हायला पाहिजे होतं. तर आपण तिथेच राहू किंवा खालीच जाऊ. नाही पण मला असं वाटतं की 1,000-2,000 व्हायला पाहिजे. का नाही बघत. बरोबर, उलट करून का नाही बघत. बरोबर. उलट हा माझ्या नाटकाचा खर्च आहे आणि या माझ्या नाटकाच्या खर्चाप्रमाणे माझं तिकीट हे एवढं असेल. विजय, तुला रंगाने याच्याविषयी सांगितलंच की NT थिएटर विषयी सांगितलं किंवा एकूणच जगामध्ये काय काय गोष्टी चालू आहेत आणि कोविड नंतर काय काय करू शकतात यावरती सुद्धा वेगवेगळे प्रयोग करून पाहिले जात आहेत. आपल्याकडे तुला काय करावं असं वाटतं किंवा काय व्हावं असं मनापासून वाटतंय? मी मुळात आधी मला इथे बोलवल्याबद्दल आभार मानतो. माझी सुद्धा थोडीशी अवस्था प्राजक्तासारखीच आहे, कारण ही परिस्थिती एकंदर संभ्रमात टाकणारी आहे. कारण आपण जर भारतातलं नाटक बघितलं, महाराष्ट्रातलं सोडा, तर महाराष्ट्र वगळता काही प्रमाणात बंगाल सोडलं तर तसा व्यवसाय होत नाही नाटकाचा कुठेच. त्यामुळे ही समस्या आपल्याला आणि कदाचित मला वाटतं गुजरातला आता तर या लोकांना ही समस्या व्यवसाय म्हणून येणार एका पातळीला. दुसऱ्या पातळीला अभिजित म्हणतो त्या पद्धतीने नवीन मुलं येण्याच्या दृष्टीने आम्ही हा व्यवसाय म्हणून घेऊ की नाही याच्याविषयी लोकांच्या मनामध्ये प्रश्नचिन्ह असणार. कारण आजच्या घडीला ऑनलाईन टीचिंग सुरू झालंय आणि ऑनलाईन टीचिंग हे नाटकाचं तुम्ही किती करणार. तुम्ही कदाचित पर्याय म्हणजे रंगा म्हणाला ते अगदी बरोबर आहे, तो पर्याय म्हणून OTT कडे आपण वेगळ्या पद्धतीची नाटकं म्हणून बघू, परंतु प्रशिक्षणावरती याचा थोडासा परिणाम होणार आणि याचा थोडासा परिणाम प्रशिक्षणावरती झालाय. आता NT लाईव्हच्या संदर्भात सांगतो. NT लाईव्हच्या बाबतीमध्ये मी सुद्धा रंगा म्हणतो तशी NT लाईव्हची भरपूर नाटकं बघितली. तर NT लाईव्ह हे आपल्याकडे कोविडच्या दरम्यान जास्ती आलं, परंतु ते त्याच्या आधीपासून सुरू आहे. ते काय होतं की ते कॅमेरे लावतात आणि नाटक सुरू असताना ते तिथल्या तिथे शूट करून तो अनुभव तुम्हाला देतात. काही काही वेळा लंडनमध्ये नाटक हाऊसफुल जर का झालं तर सिनेमाच्या थिएटरमध्ये तुम्हाला ते बघायला मिळतं. तर हा एक पर्याय काही ठिकाणी आपल्याकडे निवडला गेला आहे की नाटक लाईव्ह सुरू आहे तेव्हाच त्याची ऑनलाईन तिकीट विक्री होते आणि तो प्रयोग प्रेक्षक काही बसलेत आणि काही घरून बघतायत. असं दोन्ही मला असं वाटतं की रंगा म्हणाल ते बरोबर आहे की संकटातून आपल्याला काहीतरी मार्ग निघतो. तर हा एक मार्ग लोकांनी काय म्हणून निवडलाय. माझ्या पुढे अभिजित म्हणतो तो प्रश्न खूप महत्त्वाचा आहे. दुसरी गोष्ट माझ्या दृष्टीने चांगली अशी होणार की अर्थकारणाचा व्यवसायाच्या दृष्टीने पुनर्विचार होईल. हे माझ्या दृष्टीने सगळ्यात महत्त्वाचं आहे. म्हणजे आता समजा मी असं नाटक केलं की ज्याचं मला बालगंधर्व मिळालं तर मी सगळा सेट लावून प्रयोग करेन. मला दुसरी एखादी जागा मिळाली तर मी सेट न लावता फक्त फर्निचरवरती तेच नाटक त्या भागात करेन. म्हणजे आपण प्रेक्षकांपर्यंत पोचण्याचा प्रयत्न करू. प्रेक्षक जर का सुरुवातीला येत नसतील तर आता ते प्रशांतच्या नाटकाला आलेच आणि या निमित्ताने केवळ हे नाही झालं तर या निमित्ताने काही इंटरेस्टिंग जागा निर्माण झाल्या आहेत. बॉक्स सारख्या प्रदीप वैद्यची जी की एक वेगळी जागाच निर्माण झाली आणि ती वेगळी जागा निर्माण झाल्यामुळे तिथे जाऊन लोक 200 ची जी काही कपॅसिटी आहे तिकडे जाऊन लोक नाटक करतील. मग त्या प्रयोगाचं इकॉनॉमिक्स या प्रयोगाचं इकॉनॉमिक्स सुनील तू म्हणतोस ना तसं बरेच दिवस माझ्या डोक्यामध्ये असं सुरू होतं. माझं अजितशी सुद्धा या विषयावर चर्चा झाली की स्लॅबच्या पद्धतीने काम का होऊ नये. म्हणजे ॲक्टर्सना सुद्धा ते नाटकाच्या एकूण अर्थकारणाचा भाग आहे असं गृहीत धरून त्यांच्याबरोबर स्लॅबने की इतकं झालं तर हे इतकं झालं तर हे सगळं त्यांच्याबरोबर या निमित्ताने कदाचित त्याची चर्चा करून पुनर्विचार करता येईल. आणि माझ्या डोक्यामध्ये बरेच दिवस जे होतं ते या निमित्ताने मला असं वाटतं की मला ते म्हणावं असं वाटतं की आपल्याकडे इथून पुढे 400च्या कपॅसिटीची जास्त ऑडिटोरियम्स व्हायला पाहिजेत आणि ती जास्त ऑडिटोरियम्स झाली की त्या ऑडिटोरियम्स मध्ये तुमची प्रयोगसंख्या वाढेल. प्रयोगसंख्या वाढल्यानंतर त्याचं वेगळ्या प्रकारचं अर्थकारण निर्माण होईल आणि या कोविडच्या किंवा याच्या निमित्त
निमित्ताने याचा विचार करून खरं तर आपल्याला जर सरकार मदत करणार असेल तर त्यांनी अशा प्रकारची नाट्यगृह बांधून द्यायला आपल्याला मदत करायला पाहिजे. कारण आपली रंगभूमी ही नेहमी प्रेक्षकाची रंगभूमी आहे आणि ती प्रेक्षकाच्याच जोरावरती सुरू राहणार आहे आणि आपल्याला सक्षम पुन्हा होणं गरजेचं आहे असं मला एकंदर जे दिसतंय त्याच्यावरून वाटलं. एकूणच असं दिसतंय की कोविड नंतरची रंगभूमी याविषयी सगळ्याच जणांचं पॉझिटिव्हली एक विचार आपल्याला आत्ता पहिल्या राऊंडमध्ये तरी लक्षात आलाय आणि असं दिसतंय की कंटेंट जो आहे तो मॅटर करणार आहे आणि तो कंटेंट ड्रिव्हन नाटकं होतील इथून पुढे. ही खूप चांगली बाजू झाली. आता व्यवसाय म्हणून जर का आपण बघायचं झालं तर मुळात असं म्हटलं जातं की साधारण 200 माणसांची एक ॲव्हरेज तुम्ही जर का काढलं तर अगदी प्रशांत दमलेच्या नाटकापासून ते अगदी ज्याला कमी बुकिंग आहे स्लॅश केलं तुम्ही तर ॲव्हरेज काढलं तर तुम्ही साधारण 200 माणसांवरती साधारण रंगभूमी चालली असं म्हणतात. ती आता 200 माणसं जी आहेत ती 400 माणसांच्या सीट्समध्ये कव्हर करणार आहेत. अशा परिस्थितीमध्ये आधीच आपल्याकडे तिकिटाच्या दरावरून वादविवाद चालू आहेत. कलाकारांचं मानधन म्हणा किंवा बॅकस्टेज कलाकारांचं मानधन म्हणा याच्यावरती सुद्धा कॉम्प्रोमाइजेस येतील. आपल्याला आपण सरकारकडून थिएटर्स कमी भाड्यात मागतोय ती सुद्धा त्याच्यावरती सुद्धा रिस्ट्रिक्शन टाकलं गेलं की जर का तुमचं 400 रुपयाचं तिकीट असेल तर तुम्हाला एवढे टक्के सूट मिळेल. या बाबतीत तुमचं काय म्हणणं आहे? म्हणजे तिकिटाच्या दराविषयी सुद्धा मला असं एक निर्माता म्हणून मला असं वाटतं की आपण अनेक वर्ष म्हणजे आपली मराठी रंगभूमी जितक्या जोमाने इथे चाललेली आहे तितक्याच जोमाने गुजराती रंगभूमी इंग्लिश रंगभूमी सुद्धा चालू आहे कार्यरत आहे. आपल्याला जी भीती आहे तीच त्यांना सुद्धा आहे. त्यांचा ते व्यवसाय करणार आहेत कदाचित त्याच्यावरती अवलंबून असलेली माणसं नटमंडळी किंवा बॅकस्टेजवाले कदाचित कमी असतील किंवा आपलीच बऱ्यापैकी बॅकस्टेज मंडळी जी आहेत ती तिकडे काम करत असतात त्यामुळे ती आपल्यामध्येच आपण धरूया. मग आता हा जो एक असमतोल आहे हा आपण कसा गाठावा किंवा गाठला जाईल असं वाटतंय. तिकिटाचे दर मला तरी असं वाटतं की आत्ताच्या 400 रुपयाच्या दरामध्ये समजा तुम्ही 200 माणसं आली तर 80,000 रुपयेपर्यंत बुकिंग होतं. मी आता निर्माता म्हणून बोलतोय मॉडरेटर म्हणून नाही. तर मला ही खरंच चिंता वाटते की मग ह्याच्यामध्ये तुम्ही सगळे खर्च कसे भागवणार आहात आणि भागवून झाल्यानंतर तुमच्या हातात खरंच निर्मात्याच्या हातात काही पैसे उरणार आहेत का पुढचं नवीन नाटक करण्यासाठी. म्हणजे कॉन्सेप्ट जरी का नवीन आल्या तरी करण्यासाठी त्याच्याकडे पैसे असायला पाहिजेत की नको. कारण आता काय होणार आहे आता जी नाटकं येत आहेत ती जी चालू होती नाटकं तीच सगळी परत दिसत आहेत. एखादं नवीन नाटक निर्मिती करण्यासाठी मला माहीत नाही तुम्ही तुमच्यापैकी कोणाला माहीत असेल तर सांगा की कोणी नवीन निर्मिती करायला उतरतोय या काळामध्ये. असं होत नाही. तर मला वाटतं हे सगळं एकूणच गणित जे आहे त्यावर सुद्धा एकदा पुनर्विचार व्हायला हवा का. असं बघतो आपण की हॅमलेट सारख्या नाटकाला 700 रुपयाच्या तिकिटाने सुद्धा हाऊसफुल होतं. प्रेक्षक हा कंटेंट बघूनच येतो हेही आपल्याला कळतंय. उत्तम कंटेंट असेल तर ते पैशाचे विचार जास्त करणार नाहीत. मग आपण 400 वरतीच अडकून राहणं आणि आपणच आपल्याला रिस्ट्रिक्शन्स घालत राहणं की 400चं तिकीट असलं तरच आम्हाला 25% सूट मिळणार आहे हे कितपत मान्य करावं असं मला खरंच मनापासून वाटतं एक निर्माता म्हणून. म्हणजे मला जर का उद्या मला अमर फोटो स्टुडिओचा प्रयोग करायचा असला मी माझ्या सगळ्या नटांना सांगेन की चला मी तुम्हाला पैसे 6 महिने देणार नाही. नट मंडळी म्हणजे लोके सस्टेन होईल का हा जर का मी विचार करायला गेलो मी आत्ता सगळ्या नटांना सांगितलंय की चला तो आपण 2 महिने बघूया पण 2 महिन्यांचा खर्च मला करावाच लागेल ना. 2 महिन्यांचं जागेचं भाडं जे आहे गोडाऊनचं भाडं ते मला भरावंच लागतं. मला बॅकस्टेज कलाकारांचे पैसे भागवावेच लागतात. मला जाहिरातीचं बिल द्यावंच लागतं. मला थिएटरचं भाडं रिड्यूस्ड रेटमध्ये असलं तरी सुद्धा द्यावंच लागतं. आणि आपण सतत जे कायम अवलंबून आहोत लोकांवरती की यांनी कमी केले ना की मग मी माझं नाटक चालवेन हे आपण किती वर्ष करत राहणार आहोत असं मला एक मनापासून वाटतं.
की म्हणजे सतत आपण आपल्या जाहिरातदारांना सांगायचं किंवा आपल्या लोकसत्ताला आणि मीडिया पार्टनर्सना सांगत राहायचं की तुम्ही कमी पैसे घ्या ना. आधीच एक तर ते सबसिडाइज्ड रेटमध्ये देतात. त्याच्याऐवजी मला असं खरंच वाटतं की आपण आता या एवढ्या सगळ्या पॉझिटिव्ह गोष्टी करतो आहोत, तर आपण एकदा पॉझिटिव्हली असंही म्हणावं ना की आम्ही व्यवसायात उतरलेलो आहोत, हा आमचा खर्च होणार आहे, तुमचे पैसे एवढे होणार आहेत, थिएटरचे पैसे एवढे होणार आहेत, हे एकूण गणित बघता मला 200 माणसं जर का नाटकाला येणार असतील तर मला 800 रुपयाचं तिकीट परवडणार आहे, नाही तर मला परवडणार नाही. आणि करा 800 रुपयाचं तिकीट, त्याच्याशिवाय होणार नाही असं मला एक खरंच मनापासून वाटतं. म्हणजे याविषयी तुमचंही मत मला जाणून घ्यायला आवडेल. मी अगदी हा ॲडहॉक नंबर सांगितला 800 हा फिगर, वी हॅव टू रिअली वर्क इट आउट. पण आपण सारखं प्रत्येकाकडे मागत राहणं आणि सरकारने आपल्याला काहीतरी देत राहणं हे आपण किती वर्ष करणार आहोत असं मला एक खरंच मनापासून प्रश्न पडतो. या तरुण मंडळींकडे जाण्यापूर्वी मला पटकन सुचलेल्या 2 गोष्टी सांगतो. एकतर मराठी नाटकाचं तिकीट 2000 रुपये कधीच व्हायला पाहिजे होतं. हे पहिलं माझं हे. कारण जर खरंच प्रेम असेल तर ते आणि त्या म्हणजे तर ते तेव्हाच व्हायला पाहिजे होतं. एक गोष्ट. आणि सुनील, याच्यावरती इन्फॉर्मेशन अशी आहे की मी एक नवीन नाटक करतोय एका निर्मात्यावर. मी कदाचित डिसेंबर एंडला त्याची तालीम सुरू करेन. पण दुसरा मला पटकन एक असा पर्याय सुचतो की ही अशी वेळ आहे की 4-5 निर्मात्यांनी एकत्र येऊन नाटक केलं पाहिजे. जर त्यांनी एकत्र येऊन नाटक केलं तर प्रत्येकावरचा भार कमी होईल. ही अतिशय उत्तम अशी संधी आहे. मग आणि दुसरं आता कसं झालंय की म्हणजे मला असं वाटतं इथे बरेच निर्माते आहे. आता साधारण नाटक 400 रुपयाने हाऊसफुल झालं तर मॅक्सिमम किती बुकिंग होईल हे सुद्धा आपल्याला पुन्हा एकदा कळलंय, जे पूर्वीच्या पेक्षा निम्म असणार आहे. त्यामुळे नवीन नाटकाचं अर्थकारण त्याच हिशोबाने बसवता येईल का असा विचार केला पाहिजे. कारण कसं होतं, मला कधीतरी असं वाटतं. म्हणजे विजय, मला फक्त याच्यात मी थांबवतो तुला, याचं कारण एवढंच आहे की आता 400 रुपयाच्याच हिशोबाने आपण विचार करून जर का आपण कमी करत राहिलो तर आपण तिथेच राहू किंवा खालीच जाऊ. नाही, पण मला असं वाटतं की 1000-2000 व्हायला पाहिजे. का नाही बघत, बरोबर, उलट करून का नाही बघत. बरोबर, उलट हा माझ्या नाटकाचा खर्च आहे आणि ह्या माझ्या नाटकाच्या खर्चाप्रमाणे माझं तिकीट हे एवढं असेल, बरोबर, असं आपण करून नाही हे करता येईलच. परंतु याच्यासाठी 4-5 निर्माते जर एकत्र आले तर ती गोष्ट तुला. पण माझ्या म्हणण्याचा उद्देश थोडासा असा होता की समजा एक नाटक आत्ता चालत होतं कोविड पूर्वी आणि चाललेल्या नाटकाच्या निर्मात्याला जर काही पैसे मिळाले आहेत असं अभिनेत्याने गृहीत धरून जर ते म्हणाले की आम्ही निम्म करणार नाही, तर हा एक मला पडलेला प्रश्न आहे की तुमचं चालत होतं ना नाटक, मग आता घ्या की थोडी रिस्क असं ते म्हणाले. तर कदाचित अगदी नवीन नाटक करताना ते तुमच्या बरोबर म्हणजे जवळजवळ सहनिर्माते असल्यासारखे तुम्हाला सहकार्य करतील का, म्हणजे ते स्लॅब सिस्टीम मध्ये. म्हणजे काही त्याचा एक वेगळा विचार माझ्या मते होणं गरजेचं आहे. तर कदाचित 4-5 माणसं एकत्र येऊन जर का नवीन नाटक दिलं अगदी फ्रेश, तर मला माहीत नाही, कदाचित त्याचा परिणाम होईल. हे सुद्धा उत्तर नाही, मला एक ऑफहँड सुचलेली गोष्ट आहे आणि हे निश्चित घडू शकतं. मग उत्तम कंटेंट त्याला येतील ना लोक. मग 4 निर्मात्यांनी ठरवू ना की 1000 रुपये तिकीट. हा भाग म्हणजे असं मला वाटतं. ओव्हरऑल मला काय वाटतं की मनोरंजन व्यवसायामधलेच नाटक हे हा एक व्यवसाय आहे. चित्रपटाचं स्वतःचं एक इकॉनॉमिक्स आहे. ते इकॉनॉमिक्स कालानुरूप बदलत गेलं आहे. मग OTT प्लॅटफॉर्म आले ते बदलेल. सिंगल स्क्रीन थिएटर होती तेव्हा ते होतं, मल्टिप्लेक्स आले ते बदललं. तर त्यांनी कालानुरूप आणखीन चॅलेंजप्रमाणे त्यांचं सगळं हे बदलत नेलं. आणि आता मोठ्या प्रमाणावरती अनेक मोठे निर्माते, अनेक मोठे दिग्दर्शक हे इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी क्रिएट करतात. ते नाटक क्रिएट करत नाहीत किंवा सिरियल क्रिएट करत नाहीत, ते इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी क्रिएट करतात. आपण नाटकाचा कायमच जर का असा विचार करत राहिलो की 25 प्रयोगामध्ये आपलं नाटक वसूल व्हायला पाहिजे, मग त्याला आपल्याला एवढे पैसे दर प्रयोगाला मिळायला पाहिजे, मग त्यातनं मला किती सुटणार, मग मी आतला खर्च कसा भागवणार, मग त्यातनं किती दिवसांनी, असा विचार न करता तू एक केलं होतं सुबकचं जसा एक विचार केला होतास की लिमिटेड प्रयोग, त्या प्रयोगाचं त्याचं गणित तसं मांडलेलं होतं. वाय नॉट कन्सिडर आवर प्लेस ॲज अन इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी ऑफ हाय ऑर्डर. म्हणजे नाटक हे सिनेमाच्या तोडीचं का नाही होऊ शकत आणि त्याला त्या प्रकारची
त्याची इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी व्हॅल्यू का नाही मिळू शकत. तर मला असं वाटतं की कायमच आपण इतक्या इतक्या पैशात बसवायचं आहे म्हणून त्याचं निर्मिती मूल्य जे आहे ते निर्मिती मूल्य, त्याच्यात असलेल्या कलाकारांचं मूल्य हे अत्यंत पहिल्यापासूनच आपण ते स्वस्त करून टाकलेलं आहे. आज जेव्हा आपण म्हणतो ना 1000 रुपये 2000 रुपये तिकीट काढू, जेव्हा आपण आता ब्रॉडवेला जातो, आता तू तर अनेक वेळा ब्रॉडवेला जातोस, तिकीटं बघितली तर अशी तिकीटं असतात की आपण म्हणतो की अरे लोक काढतात कशी तिकीटं, पण ते असा विचार करतात की मला व्हॅल्यू मिळते काय तिकिटाची. ही व्हॅल्यू जर का मिळत असेल आणि आपण ती व्हॅल्यू क्रिएट करायला पाहिजे असं मला वाटतं, आणि ती इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी क्रिएट करायला पाहिजे. नाही तर आपण आपल्या त्याच गणितामध्ये फसत राहू की 300 रुपयाचं तिकीट काढलं मग आपलं कलेक्शन किती होणार, मग अरे बापरे 200च प्रेक्षक आले, मग आता माझं किती झाले, एवढेच झाले, अरे बापरे मी गाळात गेलो. म्हणून मी असं म्हणतो की आहेच ना झालेला पॉज, तर घेऊयात ना आणखीन त्याच्यातनं काहीतरी नवीन एक फॉर्म्युला शोधून काढू, जो फॉर्म्युला नाटका करतो. जसा एक मागे ट्रिकटेनमेंटचा फॉर्म्युला होता झीचा, रोमांचक अरोरानी तू त्याच्यात नाटकं केलेस. त्यात त्याने काय म्हटलं होतं की आम्ही तुमचं नाटक प्रोड्यूस करून देतो, त्या नाटकाचे तुम्ही 25 प्रयोग करा, आणि ते प्रयोग झाल्यानंतर त्या नाटकाचं शूटिंग करण्याची परमिशन आम्हाला त्या ब्रॉडकास्ट राईट्स आम्हाला द्या. त्यात आम्ही तुमचे 25च्या 25 नाटकाच्या प्रयोगाचा खर्च आम्ही घेतो. त्यानंतर सुद्धा जेव्हा झीने काय काही ही केली, नाटकं शूट केली, पैसे दिले वगैरे वगैरे, ते चांगलं आहे वाईट आहे, पैसे योग्य आहेत अयोग्य आहेत, हा सगळा विचार आपण करू. पण जर का आपण असं म्हटलं की माझं इंडियन थिएटर आहे, इट इज ॲज गुड ॲज ब्रिटिश थिएटर, ते कलाकृती म्हणून परत मी कॉन्टेंटवरतीच जातो की कॉन्टेंट म्हणून आपण जर का वर्ल्ड क्लास थिएटर केलं, आणि ते वर्ल्ड क्लास थिएटर जर का आपण आता कुठेही जाऊ शकतो, आणखीन कुठेही ते दाखवू शकतो, सो वाय नॉट सेल इट टू इंटरनॅशनल कम्युनिटी. त्या लेवलचं थिएटर आपण करणार आहोत का, आपला कॉन्टेंट त्या लेवलचं असणार आहे का. तर मला असं वाटतं की दोन्ही पातळ्यांवरती काम चालू राहील. काही लोक म्हणतील की आम्ही जसं गतानुगतिक चांगल्या अर्थाने म्हणतोय मी, वर्षानुवर्ष जसं चालू होतं तसं थिएटर करत राहतो, त्यांनासुद्धा आपण जास्तीत जास्त मदत करूया. जे कोणी म्हणतील की आम्ही जरा नव्या विचाराने थिएटर करतो, त्यांना तुमचं चुकीचं आहे असं पण आपण म्हणायला नको. ते त्यांच्या पद्धतीने नवीन आयाम शोधतायत, ते नवीन आयाम शोधत राहतील. कालाच्या ओघात यातलं काय टिकायचं ते टिकेल, काय मागे पडायचं ते मागे पडेल. पण मला असं वाटतं की परत एकदा आपला पहिला मुद्दा जो होता की लेट अस रिथिंक अबाउट आवर थिएटर, हे सगळं परत जसंच्या तसं चालू होईल, परत सगळे प्रेक्षक येतील, परत बटाटा खाऊ, इज आय थिंक वी आर मिसिंग अन ऑपॉर्च्युनिटी, असं माझं वैयक्तिक मत आहे. आता बंगलोरचं जे थिएटर आहे अरुंधती नागचं रंगशंकरा, तर रंगशंकरा अशा प्रकारचे प्रयोग करत आहे की जे ब्लेंडेड शो आपण ज्याला म्हणतो की विथ लाईव्ह ऑडियन्स आणखीन ऑडियन्स कमिंग फ्रॉम इंटरनेट. तर त्याच्यामध्ये कसं होईल की आता आपण जर का खरंच मनापासून पाहिलं याच्याकडे, तर आज व्यावसायिक नाटक कुठे चालतं जास्तीत जास्ती, म्हणजे आपले मुंबई पुणे नाशिक इथे आपण मॅक्सिमम प्रयोग जाऊन करतो, आणि मग असे कधी कोकण दौरा आहे, कधी मराठवाडा दौरा आहे. असं या आपल्या प्रयोगक्षमतेच्या किंवा आपल्या ठरलेल्या थिएटरच्या पेक्षा विखुरलेला माझ्या मते याच्या दसपट प्रेक्षक वर्ग आहे. हा जर का आपण याच्यावर या निमित्ताने आणू शकलो तर आपला आत्ता एक ठरलेला ऑडियन्स आहे, तो ऑडियन्स आपला मल्टिप्लाय होईल, तो 10 टाइम्स होईल. तो 10 टाइम्स झाल्यानंतर मग आपला ॲड्रेसेबल ऑडियन्सच वाढेल आणि आपलं अर्थकारण वाढेल. तर त्यांना आपण कसं जोडू शकतो, कारण सगळ्यांना बघायचं आहे. आता त्या ऋषिकेश जोशीच्या नाटकाला कुठल्या ठिकाणचे मी बघत होतो, तर बऱ्यापैकी प्रेक्षक येत होते. 400, 500, 400, 500 प्रेक्षक येत होते आणि चांगले पैसे देत होते जगभरातनं प्रेक्षक. बरं त्यांनी त्यात काय केलं, सबटायटलिंग आहे. आता टेक्नॉलॉजी अशी आहे, आता उदाहरणार्थ मी इथनं काही केले शोज, सावरकर स्मृती हीच टीम होती आत्ता, ऑनलाईन काही शोज आम्ही केले. इथे वरती एका कार्यक्रमाकरता आम्ही हॅथवेची लाईन टाकून घेतली, ज्याचं अपलिंकिंग स्पीड ट्रिमेंडस आहे. तुम्ही लाईव्ह करा, जिथे ज्या थिएटरमध्ये चांगला बँडविड्थ तुम्हाला मिळत असेल, चांगली अपलिंकिंग फॅसिलिटी असेल, तिकडनं तुम्ही जगभर लाईव्ह हे करू शकता. तुम्ही टेक्नॉलॉजी चांगली वापरा, तुम्ही त्याच्यामध्ये ज्याला आपण पॅन्टिल्ड झूम कॅमेरे म्हणतो, PTZ कॅमेराज, तसे कॅमेराज वापरा. तसं करू नका जसं 3 कॅमेरा सेटअप करून पूर्वी त्या त्रिगुण बिगुण लोकांनी शूट केले होते, आपली नाटकं शूट केली होती. तसं केलं तर मग त्याची वाट लागेल. तो अनुभव आपण रिक्रिएट जर का करू शकतो, तर मला असं वाटतं की दिस इज अ व्हेरी गुड ऑपॉर्च्युनिटी. आणि सगळ्या निर्मात्यांनी, जसं आता विजय म्हणाला की 5 निर्मात्यांनी एकत्र होऊन काम करा, त्या सगळ्यांनी मिळून जर का ब्लेंडेड ऑडियन्स जर का आपण आणू शकलो, जसं आता ब्लेंडेड टीचिंग चालू आहे, तसं ब्लेंडेड थिएटर जर का झालं तर आपण डेफिनेटली याच्यातनं मार्ग काढू शकू.